नमस्कार, गुड मॉर्निंग. आता आम्ही निघालेलो आहे हरिश्चंद्रगडच्या राईडला. गाडीची पॅकिंग केलेलं आहे. सुद्धा येत आहे. पाऊस आहे त्यामुळे जॅकेट घालून चाललेलो आहे. तर नंतर भेटू. गाडी जास्त बोलता येणार नाही. बाय. हॅलो गाईज, आता 10:30 झालेले आहेत. आता आम्ही चाकणच्या तिथं पोचलेलो आहोत. 1.5 तासाची जर्नी पूर्ण झालेली आहे. आता इथून 125 किलोमीटरचा रस्ता मोकळा राहिलेला आहे. क्लायमेट खूप चांगला आहे. आता इथून 3 तासामध्ये आम्ही पोचू. ओके, हॅलो गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी. हा बघा अंकित, इथे तुम्ही निसर्ग पाहू शकता. धबधबे हे ते सुद्धा आहेत. आता आम्ही ट्रेक चालू केलेला आहे. आता भेटू आपण अधूनमधून. आता आपण ट्रेक चालू केलेला आहे. एकदम मनप्रसन्न असं वातावरण आहे. धुकं, इथं सर्व ठिकाणी धबधबे चालू आहेत. अद्भुत असा ट्रेक चालू आहे. हा बघा अंकित इतक्यातच दमला 2 मिनिटावरती. आता आपण चाललेलो आहोत. मस्त घनदाट असे जंगल आहे. पाऊस पण थोडासा पडत आहे. खाली अशी माती आहे, त्यामुळे स्लिप व्हायचे चान्सेस खूप आहेत. ओके, सुंदर असा ट्रेक चाललेला आहे. हा बघा डॉग कसा आलाय पळत. आता सध्या आपण थोड्याशा एका टप्पा पूर्ण केलेला आहे. आता इथून पुढं आपल्याला रेलिंग्स आहेत. तर रेलिंगच्या साह्यानं आपण चढण्याचा प्रयत्न करूयात. ही या बघा, या नवीन पायऱ्या इथं बसवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं चढाई सोपी झालेली आहे. आता आपण अजून एका पुढच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. रेलिंग्स आहेत. सुंदर असा घाट. पाऊस असल्यामुळे एवढा थकवा जाणवत नाहीये. उन्हाळ्यात खूप वाटला असता. आणि थोडा झिमझिम असा पाऊस आहे, त्यामुळं थकवा जाणवत नाहीये. तुम्ही हे खाली दृश्य पाहू शकता. नदी पाहू शकता आपण. सुंदर असं दृश्य. वरून असं पाणी पडत आहे. अमेझिंग. हे तुम्ही पाहू शकत असाल, वरून पाणी पडत आहे. सुंदर असं दृश्य. हे बघा, डोंगर कपाल यांच्यामधून वाट बनवलेली आहे. इथं काहीतरी असे हॉटेल टाईप आहेत वाटतं, असे बनवलेले आहेत. बंद आहेत सध्या. इथं चूल पाहू शकता. हे तुम्ही पाहू शकता खेकडे. हे बघा याडा. सुंदर असं पाणी, धबधबा आपण पाहू शकत पाहत आहोत. एक नंबर असं वातावरण. म्हणजे एकदम प्रॉपर टायमिंगला आम्ही आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता वरती. वाव. हा, आता आपण पाहत आहोत सुंदर अशा ठिकाणी एक पूल आहे. पूर्ण असं धुक्याची चादर इथं निसर्गाने अवतरलेली आहे. आता आपण चालत आहोत. अर्ध्याच्या पुढं आलो आहोत असा अंदाज असावा. आता पाहूयात. आता आपण आलेलो आहोत एका वरच्या पीकवरती. इथून आता हरिश्चंद्राचं जे मंदिर आहे ते जवळ आलेलं आहे.
पूर्णपणे धुकं आहे, त्यामुळे एवढा थकवा जाणवत नाही आहे. माणसंसुद्धा कमी आहेत, कारण आपण गुरुवारी आलेलो आहोत. विकेंडला गर्दी असते इथे. आत्ता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. पूर्णपणे धुकं आहे. तुम्ही बघू शकता, माणसं दिसत नाही आहेत. आवाज येतोय, हे बघा येत आहे तिथून. आता तुम्ही पाहू शकत असाल, आम्ही मंदिराजवळ आलेलो आहोत. पूर्ण धुक्यानं विलिप्त असं झालेलं आहे. आम्हाला एक वेळ असं वाटलं पण नव्हतं तर मंदिर असेल. आम्ही सरळ चालत जात होतो. तुम्ही पाहू शकत असाल, खूप धुकं आहे. आम्ही विचार करत आहोत कोकण कड्याला आज जायचं का नाही, पण जाण्याचा विचार आहे. इथून 1.2 किलोमीटर आहे. पाहूयात. आता आपण मंदिरामध्ये जात आहोत. सुंदर असं मंदिर आहे, अद्भुत. आपण आता पाहू शकत आहोत मंदिराचा आवार आहे हा. अद्भुत असं पुरातत्व मंदिर आहे, मस्तच. आता बघा, आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहोत. अंकित बघा, आता सध्या हे मंदिर तुम्ही पाहू शकतात असं पूर्ण प्राचीन भागातलं आहे. आता बघूयात पुढे. तर आता आपण चाललेलो आहोत शिव मंदिरमध्ये. जवळच आहे ते, हरिश्चंद्र मंदिराच्या तिथे वाट निसरडी आहे. तर आता आपण पाहू शकत आहोत की आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. अप्रतिम असं मंदिर पूर्ण पाण्यामध्ये आहे. अंकितचा प्लॅन आहे ह्या पाण्यात जावं, पण मी म्हणत आहे पूर्ण घाण पाणी दिसत आहे आपल्याला. जनावरे ह्यामध्ये असतात उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे त्यांची विष्ठा आहे ते बॅक्टेरिया ह्यामध्ये असतो. आता पाहूयात. आता सध्या ते दोन्ही मंदिरं झालेली आहेत. आता कोकण कड्याला चाललेलो आहोत. 5:30 वाजलेले आहेत. रिस्की आहे, पण दोघांनी जायचा निर्धार केलेला आहे. पाहूयात. आपण आता कोकण कड्याला चाललेलो आहोत. खूप रिस्की आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. पूर्ण धुकं. इथं जर आपण वाट चुकलो तर खूप अवघड आहे शोधणं. हे बघा, तिथं पक्षी पाहू शकतो आपण. खूप कोंबड्या आहेत बहुतेक, त्या लांडोर आहे का? ओके. तर आता आपण चाललेलो आहोत आणि तसं बघायला गेलं तर खूप रिस्की आहे ॲक्च्युली. तर स्थानिक लोकांना घेऊन आलं पाहिजे, पण आम्ही मार्ग शोधत चाललेलो आहोत. पाऊल खुणा आहे ते पाहत. थोड्याच वेळात आम्ही पोचू. अंधार पडायच्या आधी पोचलं म्हणजे बरं होईल. नमस्कार. फायनली आपण पोचलेलो आहोत कोकण कड्यावर. पाहू शकत असाल सगळ्या हॉटेल बंद आहेत ॲक्च्युली धुक्यामुळं. त्यामुळे एक हॉटेल चालू भेटलं आहे, पण त्यांच्याकडे ॲक्च्युली असं झालं आहे की त्यांच्याकडं बुकिंग होतं, त्यामुळं त्यांच्याकडं बाहेर झोपावं लागेल. तर आता पाहूयात. हॅलो. तर सध्या आपल्याला एक टेंट भेटलेला आहे. असा हा टेंट आहे. आम्हाला दोघांना राहायची सोय झालेली आहे. लाईट नाही आहे, पण जेवणाची नाश्त्याची सोय केलेली आहे आणि झोपायची पण अशी सोय केलेली आहे. तर आता आपण आजची रात्र इथं गाड्यावरतीच काढणार आहोत. आता उद्या सकाळी भेटूया. टाक. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. आता आम्ही कोकण कडा बघायला आलेलो. तुम्हाला पुढं दिसेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण धुकं आहे, त्यामुळे काय आपल्याला कोकण कडा दिसत नाही आहे. पूर्ण धुक्यानं असं गुडुप्त झालेलं आहे असं कोकण कडा. आता बघू, आमचा प्लॅन चाललेला आहे की आता थोड्या वेळात आता आवरून खाली उतरायचं, कारण पूर्ण इथं धुकं आहे. आणि आता पाहूयात कसं कसं काय होतंय ते. घसरडे निसरडे एकदम. बसत जा बसत. गुड मॉर्निंग. आता आपण जसं पाहिलं की कोकण कड्यावरती धुकं होतं, त्यामुळं काय बघायला नव्हतं. तर आता 7:45 वाजलेले आहेत, म्हणजे 8 वाजायला आलेलेच आहेत.
तर आपण आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे. अंकित इथं काठी काढलेली मला दे की एक. बर, तर आता आपण परतीला चाललेलो आहोत. भेटूयात खाली किंवा आधीमध्ये पॉईंट भेटले तर भेटूयात. तर पुन्हा आपण आलेलो आहोत या जिन्याजवळ. उतरताना जरा कसं पावसामुळे इथं स्लिपरी कंडिशन्स आहेत. हॅलो, तर जसं की तुम्ही पाहू शकत असाल आम्ही आत्ता सध्या खाली आलेलो आहोत. तर माझा रिव्ह्यू असं सांगेन की एक नंबर केला आहे. आयुष्यात एकदा तरी तुम्ही हा ट्रेक केलाच पाहिजे. कधी पण या. मोस्टली हा दिवाळीनंतर ओपन असतो आणि तेव्हा कसं क्लायमेट असतो. आता कसं जसं आपण पाहिलं की कोकण कड्यावरती धुकं असल्यामुळे आपल्याला काय पाहता आलं नाही. सध्या तुम्ही मान्सूनमध्ये येत असाल तर जर फक्त मान्सून ट्रेकला येत असाल तर तुम्ही या फक्त. पण जर कोकण कडा पाहायला येत असाल तर अजिबात येऊ नका, कारण धुक्यामुळे आपल्याला काहीच दिसत नाही आणि मोस्टली तुम्ही दिवाळीनंतरच येऊ शकता. तर अशा प्रकारे आपण हा ट्रेक पूर्ण केलेला आहे. मस्त वाटला. धन्यवाद.